संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा समाज या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। याशिवाय विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, दलित संघटना सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। परभणी आणि बीड या दोनही ठिकाणच्या हत्या प्रकरणाचे पडसाद जे आहे ते या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहेत आणि या ठिकाणी दोनही हत्यांचा निषेध केला जातोय। आपल्यासोबत आंदोलक आहेत, ते जे आहेत मोर्चेकरी ते आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, मला सांगा काय मागणी राहील आजच्या मोर्चाच्या माध्यमातून? आजच्या मोर्चाच्या मागण्यामध्ये मागणी अशी आहे की जे आरोपी आहेत, मुख्य आरोपी, यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे होते। मागील 6 महिन्यापासून आरोपीवरती 302चा गुन्हा दाखल झाला नाही, हे निंदनीय, हे लज्जास्पद आहे, हे लज्जास्पद आहे। या सरकारला कळायला पाहिजे 302 अगर होत असेल तर आता 3-4-2 दिवसामध्ये गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, परंतु आतापर्यंत गुन्हे दाखल का झाले नाहीत? याचा अर्थ असा आहे की आरोपींना कोणते तरी सरकार पाठीशी घालत आहे आणि ह्या स्वर्गीय संतोष अण्णांच्या कुटुंबाने न्याय दिला पाहिजे। म्हणून आज जन आक्रोश मोर्चा, आज सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी सर्व पक्षीय आणि सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज जन आक्रोश मोर्चा ठिकाणी काढण्यात येत आहे। मी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, मी या ठिकाणी या जन आक्रोश मोर्चाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी डिक्लेअर करत आहे। अशी सुद्धा सांगण्यात येत आहे की बीडच्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे तो लावण्यात आलेला नाही, तो पोलिसांनी लावायला पाहिजे होता। बघा, या प्रकरणात जर अॅट्रॉसिटी ऍक्ट आधीच लागू झाला असता आणि अॅट्रॉसिटी करणाऱ्यांना जर अटक झाली असती, खंडणी मागणाऱ्यांना जर अटक झाली असती तर आमच्या संतोष भैया देशमुखांचा हत्याच झाली नसती। मात्र या ठिकाणी त्या ठिकाणच्या पोलिसांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे तेही संतोष भैया देशमुखांच्या हत्येस जबाबदार आहेत। मात्र एकाही पोलीस अधिकाऱ्याला, एकाही पोलीस कर्मचाऱ्याला याच्यात शासन झालेलं नाही। ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं जात आहे, प्रत्येक ठिकाणी संशयाला वाव आहे आणि म्हणून 1 महिना झाला सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत। आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनाही शासन झालं पाहिजे, मग तो मंत्री असो नाही तर संत्री असो, सगळ्यांना धडा शिकवावा लागेल। धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजूनही घेतला जात नाहीये आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या राज्यभरातील मोर्चाच्या माध्यमातून होतोय। काय नेमकं कारण असावं जेणेकरून धनंजय मुंडेंना असा पाठिंबा दिला जातोय? मराठा समाजाच्या आंदोलनं होत आहेत, त्याच्या विरोधात सुद्धा आंदोलन केलं जात आहे। धनंजय मुंडेला हे सरकार पाठीशी घालतंय, कारण याचा म्होरक्या धनंजय मुंडेच आहे, सर्व समाजाला माहित आहे। परंतु सत्तेमध्ये धनंजय असं वाटतं की ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी मागं आहे, परंतु या आजचा जर तुम्ही मोर्चा जर बघितला तर सर्व जाती धर्माच्या वतीने हा मोर्चा काढला जातोय। त्यामुळे हा संतोष देशमुखचा खुरा काही जातीवादातून झालेला नाहीये, त्यामुळे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचं काम नाहीये। कारण तिथालचा जर तुम्ही बघितलं परळी असेल, हा बिहार झालेला आहे आणि हा बिहार झाल्यामुळं एवढा त्रास सर्वसामान्य जनतेला झालेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता म्हणते, त्याच्यात राजकारण नाही की धनंजय मुंडेला राजीनामा घेतला पाहिजे, सर्व खालच्या पातळीची जनता म्हणते की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला गेला पाहिजे। त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही आक्रोश करतो की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या। तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील या हत्या प्रकरणी घेतला पाहिजे, अशी सगळी मागणी जी आहे ते या आंदोलकांच्या माध्यमातून होताना दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह नितेश महाजन, झी मीडिया, जालना।